चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ पूर्ण मसाल्यावरती. आपण म्हणलं होतं की बाबा लास्टचा लोट आहे हा, आणि आता पावसाळा लागलाय. कांदा वळत नाही, मिरच्या वळत नाही, त्या महागाई वाढली. कुठं काय कांदा तुम्हाला सांगतो, बुरशी लागली पिकली तर मसाला खराब होतो. कांदा नाही वळल्यानंतर आपण 5-6 दिवस कांदा वाळून नुसतं करून घेतला आणि मस्तपैकी आपला माल केलेला आहे. इकडं 100 किलो माल बनवलेला आहे. जवळजवळ 70 किलो ऑर्डर आपल्याला आलेली आहे. काल काय मसाला टाकला, आज काय टाकतोय इकडं बघू शकता तुम्ही. हे असा आपला मसाला आहे, असा तयार आहे. काळा झणझणीत मसाला बघितलं का. तर ह्याचं आज तुम्हाला थोडंसं मी सांगतो कुठं कुठं माल आपला जातो या. बरेच जण म्हणतात की आजकाल मसाल्याचे व्हिडिओ टाकत नाही. मित्रांनो, रोज ॲडव्हर्टाईज करणं मजा नसते. ॲडव्हर्टाईज एकदाच असते, बाकीचे राहिलेले आपलं जेवढे कस्टमर त्यांना रिन्यू देत बसायचं. तर हा माल आहे आजचा आपला, हा 33 किलो माल आहे. तर हा आज आपण पॅक करतो. म्हणलं चला एक व्हिडिओ घ्यावा तुमच्यासाठी. जरी अजून कोणी मसाला ऑर्डर केला नसला तर मसाला ऑर्डर करा. 700 रुपये किलो घरपोच. पुन्हा 3 महिने मसाला नाही आवडला तर रिटर्न घेतो पहिल्यापासून. आणि आपण दिवाळी लवकर आली स्कीम सुद्धा लावतो गेल्या वर्षासारखी. एक मसाला जो घेईन त्यांना एक साडी फ्री. आता हे भारीतल्या साड्या आणणार आहे मी अजून पण. आणि दुसरी गोष्ट, जे मसाला आपले ओनर आहे पहिले त्यांनाच फक्त ते भेटणार आहे लाभ. माझे कस्टमर 1000-1200, तेवढ्यांसाठी 1001 साड्या मी वाटणार आहेत. बरं चला, आता आपली पॅकिंग वगैरे कशी असते तुम्हाला मी सांगतो. पहिलं आपण काय करत असतो, मसाला असतोय आपला. मसाला असल्यानंतर प्रियंका काय करते, हे मसाला तुम्हाला सांगतो वजन काट्यावरती मापून घेत असते. हे मापून घेतल्यानंतर तुम्हाला सांगतो एक कॅरी बॅग ह्याला लावते, पॅकिंग मारते. पॅकिंग मशीन वगैरे तराजू समजा आपल्याकडे घरी ऑलरेडी. आणि डबल कॅरी बॅग का लावते की मसाला फुटू नाही तुमच्यापर्यंत सेफ्टीमध्ये पोचाव. मग नंतर काय करतो आपण, ह्यावरती स्टिकर लावतो, हा मसाला आपलाच आहे काय म्हणून, असं वाघमारे फॅमिलीचा स्टिकर लावल्यानंतर फायनल ह्या येते अशी एक कॅरी बॅग. अशी कॅरी बॅग असतात. इकडं बघा, हे बघितलं का, असे कॅरी बॅग असतात वेगवेगळ्या प्रकारच्या. ही कॅरी बॅग असते त्या, आणि त्यात अर्धा किलो, पाव किलो, 1 किलो असे, आणि 5 किलोची कॅरी बॅग आहे ह्यामध्ये. हे मोठे एकदम फायनल पिशवी असते. नंतर हे असतात तुम्हाला सांगतो स्टिकर. हे असतात कुरिअरचं स्टिकर, ह्याच्यावरती लावायचं. हे कुरिअरचा माल गरीब पोचतो. आणि वाडी वस्ती असलं तर हे असतं पोस्ट. ह्यामध्ये स्पीड पोस्ट एक स्लो पोस्ट असते. तर ह्याचा चार्ज मला 80 ते 90 ते 100 रुपये येतो एका किलो मागं तुमच्यापर्यंत पोचवायला. तुम्ही 700 रुपये किलो घेता, पण तो मसाला तुमच्यापर्यंत पोचायला मला 100 रुपये जातं, म्हणजे 600 रुपये किलो पडला. नंतर ही डबल कॅरी बॅग केल्यानंतर ही आपण हे तुम्हाला सांगतो हे पूर्णपणे अशी कॅरी बॅग लावून घेतो, दाखवतो. आणि कुठं कुठं माल चाललाय ते पण राधू लाव. हे असं चिकट टेप काढायचं सगळं लावून दाखव. राधू आमची बोलते थोडे, कशी दाखवते लावून बघा. मी पहिल्यांदाच करते. आणि इकडे असते आपले हे स्टिकर आई साहेब मसाल्याचं. हे काय येत माहिती आहे तुम्हाला, हे तुम्हाला सांगतो, हे वरती ॲड्रेस टाकायला लागतात मला. वरती लावा, फायनली पिशवी असते ते असं आपले स्टिकर असते. तर ह्यावरती ॲड्रेस वगैरे असते. ही चिकटपट्टी लावून घेतली. आणि हे लावल्यानंतर ह्याचं काय असतं तुम्हाला सांगतो, ह्यावरती आता ही कुठं जाणार आहे त्यावरती हे स्टिकर एक लावायचं असतंय कोणाचं. आता का इकडं हे मसाल्याची समजे ही इथं कुठं कुठं चाललाय कुठं कुठं नाही ते तुम्हाला मी दाखवतो. राधू असं कॅमेरा धर इकडं. चला, आणि पॅकिंग करून घेतोय आपण मसाला तुम्हाला दाखव. हा असं पूर्ण धर, हां असंच. हां चला, आता हे माल कुठं कुठं चाललाय पटापटा बघा. कोणाकोणाची नावं येतात काय, व्हिडिओ पण मोठा सांगतो. हा चाललाय बघा, हे चाललाय नागपूरला खांडेकर अर्धा किलो. हा चाललाय अर्धा किलो भागवत खांडेकर. हे चाललं आहे रायगडला. इकडं चाललं आहे असं धर. हा हे चाललाय ज्योती मेंगडे पुण्याला चाललाय 4 किलो या. हे 4 के. हे चाललाय 1 किलो राहुल वाघमारे मुंबईला चाललाय 1 किलो चाललाय. इकडं चाललाय 1 किलो शीतल आवळे, हा चालू ठाण्याला, त्यांचा 1 किलो या. नंतर इकडं चाललाय 1 किलो कीर्ती आडगळे पुण्याला चाललाय 1 किलो या. इकडं चाललाय वनिता वाडगे काय वाकडे वेस्ट ठाण्याला चाललाय, यांचा आहे 1 किलो. तर तुम्हाला सांगतो असे मसाले आपले जात असतात. हे आहे 1.25 किलो. हे कुरुंदास जाधव, हे चाललाय जळगावला चालू. इकडे चालू 1 किलो अंगद सारेका. हे चाललंय करवेनगर पुणे शहरला बघितला. हे चाललाय 2 किलो सुवर्णा तनपुरे पुण्याला चाललाय 2 किलो. इकडं चाललाय 5 किलो उषा लहू चव्हाण. ह्यांनी रेग्युलर मसाला आपल्याकडून घेतात. पहिल्यांनी किती 3 किलो घेतला, परत अजून ऑर्डर टाकले 2 किलो, अजून 1.25 किलो द्या. आणि पेमेंट पण केलेले. आपण पेमेंट घेतो 5 किलो. पालघरला चाललं मुंबईमध्ये. इकडं बघितलं. इकडं चालू आहे ठाकुर्लीला चालू आहे एक्स्ट्रा.
अनुक्षा भांडकर बघितला, हे चाललंय 1 किलो पुरलेला. इकडं चाललंय 1 किलो. माधवी कडू हे चाललाय औंधला पुण्यात चाललाय. इकडं चाललाय विकास थोरात पुण्याला चाललाय. इकडं चाललाय 1 किलो. इकडं चाललाय मंगला मनोहर जाधव हे चाललाय जेल रोड नाशिक 1 किलो चाललाय आपला. इकडं चाललाय जेसून क्रिस्ट शिरवळ अर्धा किलो चाललाय. परत रायगडला चालू आहे 4 किलो. कोणाचा आहे? सोमनाथ शेरखान. हा, रायगडला 4 किलो. हे 4 किलो. इकडं चालू आहे वर्षा सावळे 1 किलो. हे फक्त हा माल आहे आपला, हा आहे कुरिअरचा माल आहे. पोस्टाचा वेगळा माल असतो मित्रांनो. तर चला आता ही पॅकिंग मारायची आहे अशा. तर आता माल बघितला आणि हे असतं 5 किलो. ज्या वेळेला माल आपण भरतो त्यावेळी ही वरून चिकटपट्टी लावली जाते, जेणेकरून सेफ्टी अजून होतो. आणि ही समजा स्टिकर ही लावल्यानंतर कॅरेबॅग ह्याच्यावर आपला ज्याचं नाव आहे 1 किलो आला तर 1 किलो, 5 किलो असलं 5 किलो, 7 किलो असलं 7 किलो, 1 किलो असलं 1 किलो, अर्धा किलो असला ही लावल्यानंतर हे असतो चिकट टेप ह्याच्यावरती असं आपण बनवत असतो. या तर एक बनवून दाखव धर राधू असा. राधू धरते बघा. अजून रील पण काढायच्यात आपल्याला ह्याच्या. तर 1 किलो करतो ही नागपूरचा आणि हे 1 किलो भरलेला आहे ह्याच्यामध्ये. तर हे असं स्टिकर आपण काढतोय लावतोय. मसाला कोणी ऑर्डर केला नसला मित्रांनो करा. अजून आपल्याला 30 किलो मसाला शिल्लक आणि मसाला ह्या वेळेचा खरंच छान झाला, एकदम बारीक कुटलेला आहे आणि मऊसूद सुद्धा. कांदा पण भारी मस्त बघे तुम्हाला सांगतो भाजल्या पूर्णपणे वाळवला होता, त्यामुळे सुद्धा असं काय नाही. हे असं स्टिकर लावून घेत असतोय आपण. आणि हे तुम्हाला सांगतो ह्याला ही स्टिकर लावत असतोय. हे वरचा समजा खेळ ह्याच्यावरती असतो मित्रांनो. ही स्टिकर असताना हे कोड नंबर समजा कॉम्प्युटरला फिट असते, ह्याच्यावर कळतो आपला मसाला कुठं गेला कुठं नाही, कुठे लोकेशन मॅप आहे थोडक्यात 1 नंबरचा. ही जसं आणि पोस्टाचं एक असतंय, हे असते पोस्टाचं. ह्या कोडवर समजा कळत असतं की आपला मसाला कुठं येतो. आणि ही ह्याला तुम्हाला सांगतो पावसाने भिजू नये किंवा नाव खडून जाऊ नये म्हणून चिकट टेप मारत असतोय असा. हे बघा हे असं असतंय. ही चिकट टेप वरनं पण नाव दिसतं पण पावसा पाण्याने खडून जाऊ नये. खाली खाली काय असं मारून घ्यायचं म्हणजे काय होतं हे होती पॅकिंग. ही हाय अशी पॅकिंग झाली, फायनल पॅकिंग झालेली तुमच्यापर्यंत पोचते. सेफ्टी वरनं पाऊस पाणी पडले नाव वगैरे जात नाही. आणि ही पॅकिंग आतमध्ये डबल कॅरेबॅग, त्यामध्ये मसाला जरी मसाला उतरवत असताना अशी हुका असते, ती हुकाने अशी ठिकी वाढतात. तर हे कधी कधी लागतो कोण कोण म्हणतं उंदीर फेंदीर, तसलं गैरसमज काढा. झाला तर मी सोमादान 10 वेळा बदलून दिलाय. त्याला काय पैशाकडे बघत नाही, फक्त कस्टमरची काळजी घेतो. सो ही झाली आपली फायनल पॅकिंग. चला अशा पूर्ण पॅकिंग ही आपल्याला करायची आहे. ही पॅकिंग करायची आहे, लावायचं आहे. ही बघितलं माल हे समजा भरून घ्यायचा. काल पण उशीर झाला म्हणून काय दाखवलं नाही आपण माल. कालचा पण दिलाय, आज पण सॅटरडे तर आज पडदेच नाही माल देतोय. आज लवकर पोस्ट वगैरे हे बंद होत आहे. ओके राधू चल इथं बस, इथं बस, चल चल चल. हे बघा धरी मसाला दाखव. आता हे दाखव. तुम्ही म्हणसान काय काय नाही मित्रांनो, हे असतं थंबनेलला फोटो, त्यामुळे हे काढत असतोय. बरं ठीक आहे. आपला आहे 700 रुपये किलो घरपोच मसाला. सांगितल्याप्रमाणे कसा ऑर्डर करायचा मी पूर्णपणे सांगतो. इकडे कॅरी बॅग ही तराजू इकडे समजा आहे. तर हा ऑर्डर करायचा 9021400050 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे आणि फोनपे पण नंबर हाच आहे. ह्यावरती तुम्ही पेमेंट डायरेक्ट करायचं आणि व्हॉट्सअपला ॲड्रेस टाका. मी चेक करत असतो, वेळ भेटला की ऑर्डर बुक नाव येतं. नंतर असा हा पूर्ण मसाला येतो. ह्याचा फोटो पहिल्यांदा येतो तुम्हाला, तुमचा नंबर सेव्ह करून घेत असतो. हे फोटो टाकतो, तुम्ही समजा चेक करून घ्यायचा. तुमची हिरवी खून आली ओके दादा तरच आम्ही हे पोस्टला कुरिअरला टाकत असतो. नाहीतर ती नाव ठेवू चेंज हे करतात. तुमच्यापर्यंत पोचूच तर तुमचा मी फॉलो घेत असतो. पोचला नाही भाजी होईपर्यंत कशी लागली काय मसाल्याचा रिव्ह्यू घेत असतो. तर चला ज्यांनी ऑर्डर केला नसेल त्यांनी अजून करा. अजून मसाला आपल्याला 30 किलो शिल्लक आहे म्हणले तुम्हाला तर येतात ऑर्डर रोजच्या. काल पण बरेच आल्या. 2 दिवसात जवळजवळ 70 किलो ऑर्डर आपल्याला आलेली आहे. तर ठीक आहे चला व्हिडिओ शेअर करा. कोणाला मसाल्याची गरज आहे, आपल्या बहिणी वगैरे कोण मावश्या गावश्या कोण असेल शेजार पाजार मसाले टेस्ट घ्यायची असले वाघ फॅमिली तर हा शेअर करा, ते पण ऑर्डर करतील. चला आणि ज्यांचा मसाला संपलाय त्यांनी पुन्हा एकदा मागवा. आणि आपण जरी लय रिक्वायरमेंट आले की बाबा मसाला
पाहिजेतलंय तर पुन्हा एकदा आपण करू. हाय टाइम आपल्याकडे.